अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, दारिद्र्य आहे, समस्या आहे. काही केले तर आपल्याला समस्यापासनं सुटका भेटत नाही. मग ह्यामुळे आपण खूप टेन्शनमध्ये आहोत. उपाय केले, सेवा केले, पूजापाठ केली, शांती केली, व्रत केले, वैकल्य केले, पारायण केले आणि सगळं काही आपल्याला जेवढं जमेल तेवढं करताय. पण काही हे दुःख, आपले कष्ट, आपली दारिद्र्यता काही आपल्याला आपलं सोडत नाही. आपला पिछा काही सोडत नाही. तुम्ही आज मी सांगणार आहे हे उपाय तुम्ही करून पहा आणि दिवसभरामध्ये असं काही नाही की तुम्हाला देवासमोरच बसायचं आहे आणि तुम्हाला देवासमोरच बसूनच ही सेवा करायची आहे. हा मंत्र मी आज सांगणार आहे. तुम्ही हिंडत, फिरत, झोपलेला आहात, तुम्ही सारखं गुणगुणत राहा. आणि एक छोटासा मंत्र आहे. तुम्हाला 1च मिनिट हा मंत्र म्हणायला लागतो. हा मंत्र तुम्ही जर सारखं-सारखं जर म्हणत राहिला, तर ते मंत्र तुम्हाला तोंडपाठ होऊन जातं. तर ह्या मंत्राचा उपाय आपल्याला करायचा आहे, की सकाळी आपली डोळे उघडण्यापासनं संध्याकाळपर्यंत आपल्याला हे गुणगुणत राहायचं आहे. समजा जर आपल्याला असं गुणगुणत राहायला जमत नसेल, मध्येच आपण विसरून जात असाल, तर जेव्हा तुम्ही बसलेला आहात, खुर्चीवर बसलेला आहात, बाहेर सोफ्यावर बसलेला आहात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तिथं बसलेला आहात, मग तिथं तुम्ही हा मंत्र गुणगुणत राहा. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर हा मंत्र खूप सोपा आहे. लाखो लोकांना ह्या मंत्राचं अनुभव आलेला आहे. तर तुम्हाला खूप दुःख आहे. तुमचे काही मनासारखं घडत नाही. तुमचे कामंसुद्धा काही होत नाही. तुमच्या मनासारखं लग्न जमत नाही आणि काही तुमची इच्छा आहे, तुम्ही काही करायला जाता, ते पण काही होत नाही. आपले पैसे कुठे अडकलेले आहेत किंवा आपले मनासारखं घर भेटत नाही. आपण गाडी घ्यायला बघतोय, त्या काहीतरी अडथळे येतात, ते संकट येतात. मग कोणत्या ना कोणत्या कारणाने ते सगळं आपलं थांबून जातं. तर हे उपाय मी सांगणार आहे. असं नाही की तुम्ही 21 दिवस करा, 40 दिवस करा. मग दररोज तुम्ही हा मंत्र स्मरण करत राहा. मग बघा तुमच्या जीवनामध्ये किती फायदा होईल. लोकं काही पण सांगतात, की 21 दिवस हा अनुष्ठान करा, मग देवासमोरच बसा, एकाच वेळेत बसा, एकदाच अ, काही नियम पाळा, असं काही नाही. देवाला मन पाहिजे, देवाला भक्ती पाहिजे, देवाला काय समर्पण भाव पाहिजे. आपण कुठेही बसा, कोणत्याही परिस्थितीमध्ये बसा आणि आपलं मन आणि परमात्माचं आठवण करा. मग तो परमात्मा आपल्यासाठी धावून येतो. तर आज असा एक मंत्र मी सांगणार आहे. तो आहे स्वामी समर्थांचा तारक मंत्र. हा मंत्र तारक मंत्र आहे. आपल्याला प्रत्येक संकटापासून, दुःखापासून, आपल्या कष्टापासून तारणारा हा तारक मंत्र आहे. अ, आज तुम्हाला तारक मंत्राविषयी भरपूर व्हिडिओ भेटेल, की कोणी म्हणतात, की तुम्ही 11 दिवसाचं अनुष्ठान करा, त्याचं तीर्थ बनवा, ते पाणी प्या किंवा तुम्ही 40 दिवसाचं अनुष्ठान करा किंवा 21 दिवसाचं अनुष्ठान करा. देवासमोरच बसा, स्वामीसमोरच बसा. पण काही कारणाने देवासमोर बसणं शक्य होत नाही. आता कोण्या-कोण्या माणसाला, मुलींना खूप प्रॉब्लेम असतात. कॉलेजची मुली असतात, मुलं असतात, जे जॉब करणारे महिला असतात, पुरुष असतात. आता त्यांना तेवढा वेळ नाही देवासमोर बसून ते करू शकत नाही. मग अशा वेळेस त्यांचे प्रश्न कसं सुटतील? त्यांच्या मनातलं काम कसं होईल? त्यांचं दुःख कसं दूर होईल? त्यांचे कष्ट कसं दूर होईल? तर हे तारक मंत्र असं आहे. तुम्ही हा तारक मंत्र 4-5 ओव्यांचंच आहे. ते तोंडपाठ तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही सारखं-सारखं रोज जर 3 ते 4-5 वेळेस जर तुम्ही म्हटला, की ते तुम्हाला 2-4 दिवसामध्येच तो जिभेवर असं सहज येऊन जाईल आणि सहजच ते पाठ होऊन जाईल. तर आपण काम करतोय, घरात आहे, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही देवासमोर बसून पण म्हणू शकता. काही हरकत नाही. पण जर ज्यांना वेळ नाही त्यांनी कुठेही बसून म्हटलं तरीही चालेल आणि देवासमोर, स्वामीसमोर बसून म्हटलं तरीही पण चालेल. तर ही मंत्र तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ कधीही पण म्हणू शकता आणि स्मरण जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही 3 ते 4 वेळेस दिवसातून तुम्ही ह्या मंत्राचं स्मरण करत राहा.
4 वेळेस, 11 वेळेस शक्य होईल तुम्हाला. किती वेळ जातं तुमच्यावर आहे. किती दिवस तुम्ही करू शकता, किती वेळ करू शकता ते तुमच्यावर आहे. पण शक्य मी तर म्हणते, की 3-4 वेळेस तर व्हायलाच पाहिजे. आता जास्तीत जास्त तुम्ही 10 वेळेस करा, 11 वेळेस, 12 वेळेस, 25 वेळेस, 50 वेळेस. दिवसभरामध्ये जर तुम्ही स्मरण केला तर कितीही असे होऊन जाईल तारक मंत्र. तर आपले प्रत्येक संकटापासून, दुःखापासून तारणारा हा तारक मंत्र आहे. तुम्ही ह्याचा अनुभव घेऊन पहा आणि मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी दुसरा व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्या